आपण जेव्हा येणार सगळं चांगलं छान आयोजन करू. तर श्रावण येत आहेत का? नाही या गाड्यांना तुम्हाला जोडून देतो. सरांना काय सर या सर इकडे या ना. या आज संघटनेच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीमध्ये राहुल शेवाळे साहेब आहेत, संजय मोरे साहेब आहेत, भाऊ चौधरी आहेत, मंत्री म्हणून मी आहे आणि शंभूराज देसाई आहे. तर कालपासून हा आमचा दौरा सुरू झाला मराठवाड्यामधनं. काल मराठवाड्यामध्ये 4 जिल्ह्यांची आम्ही बैठक घेतली. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक झाली की आम्ही पुण्यामध्ये जाणार आहोत आणि पुण्याची देखील आढावा बैठक आम्ही घेणार आहोत. शिवसेनेच्या या आढावा बैठकीमध्ये सर्वप्रथम सभासद नोंदणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी किती केली आहे. निवडणूक आयोगाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आजपर्यंत शिवसेनेच्या धोरणामध्ये निवडणूक असताना देखील निवडणुका झाल्या नाहीत. मी जरी शिवसेनेचा मुख्य नेता असलो तरी देखील त्या नेतेपदासाठी मी देखील निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्याच्यामुळे पक्षांतर्गत आमच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सभासद किती असावेत, सक्रिय सभासद किती असावेत, अशा पद्धतीची एक यंत्रणा आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये आहे. आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून साहेबांच्या वतीनं धन्यवाद एवढ्यासाठीच दिले की आजच्या बैठकीला हे थांबा ना चंद्रजित, तुम्ही या ना, सांगलीवाल्यांनी मिटिंगला थांबा ना, बाहेर वरती चला, सांगली वरती चला. आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात समाधानकारक बाब अशी होती की जेवढ्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यातल्या 95% पदाधिकाऱ्यांना आज आम्ही भेटू शकलो. ही खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ताकद आहे. या संघटनेसाठी स्वतः पालकमंत्री देखील उपस्थित होते आणि आता तुम्ही बघितलं असेल की संघटनेच्या मिटिंगसाठी खासदार मोदी देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामुळे संघटनेच्या बैठकांचं महत्त्व हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पदाधिकाऱ्याला माहिती आहे. भविष्यामध्ये सक्रिय सभासद किती करायचे आहेत, प्राथमिक सभासद किती करायचे आहेत, समित्यांमध्ये पालकमंत्र्यांनी कशा पद्धतीनं न्याय द्यायचा आहे, समित्यांमध्ये डीपीसी मधनं कशा पद्धतीनं पैसे अलॉट करायचे आहेत, या संदर्भातली समन्वय समितीमध्ये जे काही निर्णय झाले त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेचा समन्वयक प्रमुख म्हणून मी आणि शंभूराज देसाई काम करतो. तिथनं जी काही नियमावली आमची ठरलेली आहे तशा पद्धतीचं वाटप या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होईल आणि अनेक नवीन लोक ही शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत. त्याच्यामुळे त्यांना देखील इथल्या सगळ्या नेते मंडळींना विश्वासात घेऊन प्रवेश देण्याच्या दृष्टीनं माननीय शिंदेसाहेब कार्यवाही करतायत. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना ही विधायकदृष्ट्या पुढे जाते ही भूमिका देखील आमची आहे. माधुरी हत्तीनीच्या बाबतीमधली शिवसेनेची भूमिका ही कोल्हापूरवासियांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये दुसरं आमच्यामध्ये दुमत नाही. खंडपीठाच्या बाबतीमध्ये देखील आमचे मंडलिक साहेब असतील, आमचे खासदार साहेब असतील, त्या सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेना ही खंडपीठाच्या नेहमी बाजूनं राहिलेली आहे आणि म्हणून मला कोल्हापूरवासियांच्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश गवई साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि हायकोर्टाचे न्यायाधीश यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की अनेक वर्षाची कोल्हापूर खंडपीठाची मागणी ही मान्य झाली आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला सहभाग घेता आला. हे देखील आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की संघटनात्मक ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यातनं जी काही पदनिर्मिती होणार आहे ती सगळे आमचे नेते मंडळी कोल्हापुरातली एकत्र बसतील आणि निवडणुकीच्या माध्यमातून तालुका प्रमुखापासून विधानसभा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि अजून एक जी पदनिर्मिती झालेली आहे जिल्हा संघटन प्रमुख, ही सगळी पदं जिल्ह्याच्या स्तरावर आमचे सगळे नेते मंडळी बसून एकत्र एकमताने ठरवतील आणि साहेबांकडे पाठवतील आणि त्याच्यानंतर त्याला मंजुरी मिळेल. अंगीकृत आमच्या संघटना ज्या आहेत त्या देखील 1 महिन्यामध्ये पूर्ण कराव्यात अशा सूचना साहेबांच्या आम्ही लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि यासाठी संघटना बांधणीसाठी आजची बैठक आम्ही कोल्हापूरला घेतलेली होती. ती येतील तसं सांगत जाऊ ना.
सस्पेन्स ठेवू जरा, काही गोष्टीमध्ये सस्पेन्स ठेवायला पाहिजे. परंतु एक नाही, हा सर्वे आपण कुठून केला मला माहित नाही, परंतु आज आमच्याकडे, मी जबाबदारीने सांगतो, मोरे साहेब आता पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेत, 150 जणांची प्रलंबित यादी प्रवेशाची ही आजही आमच्या पार्टी कार्यालयामध्ये आहे. दर दिवशी आम्ही साहेबांचा वेळ घेतो आणि दर दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश होतात. म्हणजे मला कुठच्याही मित्रपक्षाला क्रिटिसाइज करायचं नाही, त्याचं खच्चीकरण करायचं नाही. माननीय शिंदे साहेबांनी 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक निर्णय घेतले त्याची पोचपावती सगळ्या पक्षातली लोक हे शिवसेनेला देत आहेत, हे कोणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातले आहेत. बघा, 10 पैकी 10 नाही, हिडन ठेवली असेल काही लोकांनी, दाखवायची नसेल, पण आहे. आणि आजचा निर्णय हाच झालाय की जी ताकद साहेबांना अपेक्षित आहे, कारण 10 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये ज्यावेळी शिवसेनेचे आमदार असतात तरी हे मान्यच केलं पाहिजे की शिवसेनेचा बेस हा स्ट्रॉंग आहे. विधानसभेच्या नंतर देखील अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे. आता व्यासपीठावर असलेले डॉक्टर साहेब इथं आहेत, त्याच्यानंतर जालिंदर पाटील इथं आहेत, असे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेची जबाबदारी स्वीकारतायत. त्याच्यामुळे 1 नंबरचा जिल्ह्यातला पक्ष हा शिवसेनाच राहील, याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे. मला ह्या गोष्टीचं आजपर्यंत आकलन झालेलं नाही. फक्त शिंदे साहेबांचा दिल्ली दौरा दिसतो. काही लोक जेवायला कोणाकडे गेली होती कोणाला दिसत नाही. परत जेवायला जाऊन 6व्या रांग्यात बसवलं हे देखील कोणाला दिसत नाही. हा एक अभिनव प्रकार आहे आपल्या सगळीकडे. विरोधकांचा आपण मानतो. साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ते दिल्लीमध्ये का गेले होते, त्याचा खुलासा त्यांनी केला. आजची पत्रकार परिषद सकाळची जर आपण बघितली तर युबीटीच्या नेत्यांना 6 नंबरच्या रांगेमध्ये का बसवलं याचे खुलासे होत होते. आम्ही अनेक वेळा सांगितलंय की जर 2 दिवसातले दोन्ही दौरे बघितले तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आमच्या नेत्यांना दुसऱ्या रांगेमध्ये बसून पवार साहेबांनी बघितला. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे त्यांचे खुलासे सुदैवानं दुर्दैवानं तुम्हाला पटतात. पण ज्या नेत्यानं या महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली, ते विकासात्मक जर दिल्लीला जात असतील तर त्यांच्यावर शंका उपस्थित केली जाते. काल काही लोकांच्या जेवणामुळे महाराष्ट्राला कळलं फक्त एकनाथ शिंदेच्या कर्तृत्वावर टीका करण्याचे हे लोक काम करतात आणि स्वतः जाऊन कसे सरेंडर होतात हे काल महाराष्ट्रानं बघितलंय. चंद्रकांत दादांनी जर असं म्हटलं असेल तर मी पण असं म्हणतो की निवडणूक महायुतीनं आणि महापौर शिवसेनेचा. मला माहित पण नाही ते कोण आहेत ते. मला असं वाटतं की चंद्रकांत दादांनी बोलल्यानंतर त्याचं उत्तर मी देणं योग्य आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यातला कोणतरी जिथं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये एकही जागा नाही, 55 पैकी 55 जागा ह्या शिवसेनेच्या आहेत. रत्नागिरी पंचायत समितीमध्ये 24 पैकी 22 जागा शिवसेनेच्या आहेत. असं वातावरण असताना कोणतरी स्वबळाचं बोलतं आणि त्याच्यावर मी कोल्हापुरातनं उत्तर देणं म्हणजे त्यांना राष्ट्रीय नेते बनवल्यासारखं होईल. कोकणातलेच आमचे रवींद्र चव्हाण साहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. आम्ही दोघं जे ठरवू आणि शिंदे साहेब आणि देवेंद्रजी मान्यता देतील त्या पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल. त्याला मी दिलं भरपूर वेळा उत्तर. नाही कशाला उत्तर द्यायचं, त्याचं उत्तर काल भास्कर जाधव साहेबांनी पण दिलंय. मी पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला देऊन जातो भास्कर जाधव साहेबांचा. माझं काम चांगलं भास्कर जाधव साहेबांनी करून ठेवलेलं आहे. मी कशाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या व्यक्तीला मित्र पक्षाचे असले तरी माझा सल्ला आहे की एखाद्या व्यक्तीला 3-3, 4-4 वेळा ज्यावेळी नाकारलं जातं तर त्याचं किती जनता मानते हे तुमच्या देखील लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे मी आता 3-4 वेळा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचा राहिलोय. आजच ज्यांना अशा पद्धतीनं तो निधी का पोचला नाही हे मला कळत नाही. आणि माजी आमदाराला निधी मिळत नाही हो.
त्याच्यासाठी आमदार व्हावं लागतं. मग आमदार तुम्ही व्हा डीपीसी मध्ये आणि एडीसी करणं हे वायबल पण नाही आणि फिजिबल पण नाही. त्याच्यासाठी आम्ही आता खासदार साहेब इथं आहेत, सगळी मंडळी आहेत. शाहूवाडीला आपण एमआयडीसी दिली, 3-4 ठिकाणी एमआयडीसी दिल्यात आणि कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर देखील एमआयडीसी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या संदर्भात मी असेल, धैर्यशील माने साहेब असतील आणि सावकार असतील आणि चंद्रदीप नरके साहेब असतील, कारण तुमचा थोडासा भाग त्याच्यामध्ये येतो. तर आम्ही एकत्र बसून शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते ऐकून घेऊन तिथं देखील एमआयडीसी करण्याचा प्रयत्न करणार. एक फक्त अनावधानानं माझ्याकडनं सांगायचं राहिलं की कोल्हापूरमध्ये IT पार्कची जी संकल्पना होती त्याचं पण मूर्त स्वरूप त्याला येतंय. त्याच्यासाठी देखील जागा आम्ही अलॉट करतोय आणि ITच्या कंपनीचं एक सेमिनार आम्ही कोल्हापूरमध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता मराठी भाषेचं सांगा. मी काय सांगितलं, काय होतं की सध्या पुढचं मागचं आपण सोडून देतो आणि मधलंच फक्त करतो. मी असं सांगतो ना साहेब, हाऊसमध्ये म्हणजे मी त्याला बांधील आहे. चंद्रदीप नरके साहेबांनी ज्यावेळी मागणी केली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की बाकीच्या प्राधिकरणाचे अधिकार ऍक्ट 40 प्रमाणे 42 खाली आपलं 42 खाली, हा 40 खाली विशेष हा स्पेशल हा तर तो विषय की प्राधिकरण नेमलेला आहे, पण ऍक्ट 42 नुसार नको, ते ऍक्ट 40 प्रमाणे घ्या, अशा पद्धतीची नरके साहेबांची मागणी होती. त्याच्यावर आम्ही असा निर्णय घेतलाय की त्याच्या संदर्भामध्ये समिती आपण स्थापन करून त्याचा अहवाल घेतोय आणि अहवालामध्ये चंद्रदीप नरके साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ती सकारात्मक करण्याचा आपण प्रयत्न करतोय, जेणेकरून या संपूर्ण परिसराला निधी दिला जाईल. पण त्या उत्तरामध्ये पण मी असं सांगितलं होतं की हद्दवाढीचा तो प्रश्न नव्हता, प्राधिकरणाला पैसे मिळत नाहीत, ते शासनानं पैसे द्यावेत, अशा पद्धतीचा तो विषय होता आणि त्या बाबतीत महाराष्ट्र शासन नक्की सकारात्मक विचार करणार आहे. नाही, माझं काय म्हणणं आहे, त्या प्रश्नावरती दिलेलं उत्तर मी म्हटलं प्राधिकरणाचा आणि हद्दवाढीचा हे 2 सेपरेट विषय आहेत. प्राधिकरण असताना हे सगळे शासनाला अधिकार आहे. सध्या मी जे उत्तर दिलं होतं ते प्राधिकरणाच्या संदर्भात दिलेलं होतं. त्याच्यामुळे हद्दवाढीचा आणि प्राधिकरणाच्या आयुक्तांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय परवा दिवशी. सगळ्या त्या 8 गावं होती त्यांचे ठराव जे आहेत ते सकारात्मक नकारात्मक काय असतील ते आलेले आहेत आपल्याकडे आणि ते त्या पद्धतीनं आयुक्तांनी प्रस्ताव साहेब, मराठी भाषेकडनं आपण अतिशय महत्वाचे 3-4 जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये JNU मध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आपण सुरू केलं. JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर रणनीतीवर अभ्यासक्रम आपण सुरू केला. JNU मध्ये म्हणजे दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आपण निर्णय घेतला. काश्मीरमध्ये पुस्तकांचं गाव करण्याचा आपण निर्णय घेतला. परदेशामध्ये देखील जे बृहन मराठी मंडळ आहेत तिथं देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा आपण निर्णय घेतोय. त्याच्यामुळे मराठी भाषा निर्णय जो आपण घेतोय तो म्हणजे मराठीवर अनेक लोक राजकारण करतात. अमराठी लोक आज मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मातृभाषा ही बोलली गेली पाहिजे ही मराठी भाषेची भूमिका आहे. त्याच्यामुळे ज्या अमराठी लोकांना मराठी भाषा शिकायची आहे त्यासाठी मराठी विभाग पुढाकार घेतोय. पहिल्या 5,000 लोकांना, मुंबईतल्या 5,000 लोकांना शिकवण्यासाठी आम्ही एक ऍप तयार करतोय. त्या संदर्भात कालच माझी आणि राहुल शेवाळे साहेबांची चर्चा झाली. मुंबईमध्ये आम्ही कार्यक्रम करणार आहोत. नुसतं मराठी बोला आणि मराठी बोललं पाहिजे हे निवडणुकीचं राजकारण करण्यापेक्षा ज्यांच्याकडे डोमिसाईल आहे ते मराठी बोललेच गेले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणं देखील आमची जबाबदारी आणि त्या मराठी भाषेच्या निमित्तानं आम्ही हा उपक्रम राबवतोय. पण मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या लोकांची 4 दिवसापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरचेच पदाधिकारी बेळगावचं सगळ्यात जुनं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाच्या मंडळींना घेऊन मराठी भाषा मंत्री म्हणून मला भेटायला आले होते. म्हणजे मी त्या मंडळींचं कौतुक एवढ्यासाठीच करतो की त्यांची मागणी किती होती, तर आम्हाला पुस्तकांसाठी 5 लाख रुपये द्या. मी तातडीनं त्यांना 5 लाख रुपये देण्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील कोल्हापुरातल्या सहकाऱ्यांच्या समवेत मी जाऊन भेटणार. साहेब, मराठी भाषा हा विभाग वेगळा. साहेबांचा अहवाल हिंदीच्या सक्तीचा स्वीकारला होता. त्याच्यानंतर आमच्या सरकारनं
ऑप्शनल हिंदी आणलेली होती, तो देखील आपण थांबवलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अभ्यास करणारी नरेंद्र जाधव साहेबांची समिती आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. परंतु हिंदीची सक्ती करण्याचा अहवाल, डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल, हे युबीटीचे पक्षप्रमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी स्वीकारलेला होता. त्याचा मूर्तिमंत साक्षीदार हा उदय सामंत होता आणि ती समिती मी स्वतः नेमलेली होती. चला.